नागपूर शहरातील देवस्थानांना सध्या सुरक्षेची गरज निर्माण झाली आहे. कारण सध्या शहरामध्ये देवाला नमस्कार करून देवाचेच दागिने चोरण्याचा ट्रेंड सुरू आहे. शहरातील अशा प्रकारची ही तिसरी घटना उघडकीला आली आहे. शांतीनगर इथं एका मंदिरातील देवीचा मुकुट आणि पितळी घंटा चोरणाऱ्या चोराच्या पोलिसांनी मुसके आवळले आहेत. ही घटना नागपूरच्या शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लालगंज येथील हनुमान मंदिरातील आहे. रविवारी दुपारी 65 वर्षीय श्रावण खाकरे हा इसम मंदिरात आला. त्यानं आधी भाविक असल्याप्रमाणे देवाचं दर्शन घेतलं, हातही जोडले आणि मंदिरात प्रदक्षिणा घातली. त्यानंतर मंदिरातील गर्दी कमी होण्याची वाट पाहत तो तिथंच थांबला. मंदिर रिकामं होत असल्यानं दुर्गा देवीच्या मूर्तीवरील चांदीचा मुकुट आणि मंदिरातील पितळी घंटा चोरून शांतपणे तिथून पलायन केलं. मात्र आरोपीची प्रत्येक हालचाल मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती. चोरीची माहिती मिळताच मंदिर प्रशासनानं शांतीनगर पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू करत अवघ्या काही तासातच श्रावण खाकरे याला अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी यापूर्वीही चोरीच्या अनेक गुन्ह्यांमध्ये सहभागी राहिला असून तो सध्या हुडकेश्वर परिसरात वास्तव्यास होता. सध्या त्याची चौकशी सुरू असून त्यानं आणखी किती ठिकाणी चोरी केली आहे याचा शोध पोलीस घेत आहेत. आमच्या मंदिरामध्ये सायंकाळी 6 वाजता लोक पूजा करायला आले तर मालूम पडलं का चांदीच्या मुकुटनं घंटी चोरी झाली आहे. तर आम्ही कॅमेरा चेक केला. तो 1:27 मंदिरच्या अंदर दाखल झाला दुपारी आणि 1:49 तो बाहेर निघाला. चांदीचा मुकुट आहे, घंटी आहे आणि तो बुड्ढा आता सापडलेला आहे पोलीस ठाण्यामध्ये. त्याला पकडलाय पोलीसवाल्यानं. आता तो अंदर आहे. तर मंदिरांमधील वाढत्या चोरीच्या घटनांमुळे भाविकांमध्ये देखील चिंता आहे. देवाचं दर्शन घेऊन त्याच मंदिरात चोरी करणाऱ्या अशा आरोपींमुळे धार्मिक स्थळांच्या सुरक्षेचाही प्रश्न ऐरणीवर आलाय.